की विज्ञान आणि कविता हे एकमेकाच्या विरोधात असतात. कारण विज्ञान हे सत्यावर प्रयोगाधारित असतं, तर्कावर आधारित असतं आणि कविता ही कल्पनेवर भावनेवर आधारित असते. विज्ञानाला कल्पनेचा भावनेचा आधार अजिबातच चालत नाही. विमान चालवणारा कल्पना आणि भावना करू लागला, विमानाचे अपघात होतील आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळं विज्ञान आणि कविता हे एकमेकाच्या विरोधात जरी असले तरी विज्ञानाच्या आधाराने कविता पण करता येतात. पूर्वी आपण असं म्हणायचो की ही पृथ्वी भोवतीच चंद्र सूर्य फिरतात, बरोबर आहे. अशी कल्पना होती, पृथ्वी भोवती चंद्र सूर्य फिरतात आणि तशा प्रकारच्या कल्पना करून लोक कविता करायचे. पण नंतर शोध लागला की पृथ्वी भोवती चंद्र सूर्य फिरत नाही, तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि चंद्र पृथ्वी भोवती फिरतो. आता ही जी शोध लागल्यानंतर ही सुद्धा काव्यात्मक कल्पना होती सर. म्हणजे पहा ना कल्पना, सूर्याच्या मागे पृथ्वी लागलेली आहे. म्हणजे पृथ्वी सूर्यावर प्रेम करते आहे आणि चंद्र पृथ्वीच्या मागे लागलेला आहे. तो तिच्या भोवती येणे घालतो आहे, बरोबर आहे ना. चंद्र हिच्या मागे लागलाय, चंद्राला लाईन देण्याच्या ऐवजी ती त्याच्या मागे लागलेली आहे, सूर्याच्या मागे लागलेली आहे. म्हणजे हे वैज्ञानिक सत्य आहे. पण ही कल्पना कोणी धरून कुसुमाग्रजांनी कविता लिहिली, पृथ्वीचे प्रेम गीत नावाची. म्हणजे विज्ञानावर आधारित सुद्धा कविता लिहिता येतात. पृथ्वीचे प्रेम गीत नावाची कविता फार सुंदर कविता आहे. आणि मग ती पृथ्वीला विचारतात की वाईला हा तुला लाईन देतो आहे क्लिअर, त्याला तू त्याच्यावर प्रेम करणार, त्याच्याऐवजी तू तुला लाईनच देत नाहीये, तुझ्यावर डोकून पाहत नाही, त्याच्या मागे का फिरतेस. तर त्यावेळेला पृथ्वी जे उत्तर देते ते उत्तर सगळे लोक नेहमी भाषणामध्ये देतात. की पृथ्वी काय म्हणते, पृथ्वी म्हणते नको शूद्र शृंगार तो दुर्बलांचा, तुझी दूरता त्याहून साहावे. म्हणजे शूद्र लोकांच्या शृंगारापेक्षा चंद्रासारख्या सारख्या मागे लागणाऱ्या लोकांपेक्षा तू एवढा भव्य दिव्य आहेस की तुझी दूरता पण मी सहन करेल. तुम्हाला जवळ मी येऊ दिलं नाही तरी ते मी सहन करेल, पण अशा लोकांना मी माझं प्रेम देणार नाही. अशी ती कविता आहे. नको शूद्र शृंगार तो दुर्बलांचा, तुझी दूरता त्याहून साहावे. सकाळी मी मुलांसाठी म्हणून उदाहरण सांगितलं होतं. सगळे शाळेची मुलं माझ्या समोर होती. ती फलवडकर सर घरपाटलांची एक छान कविता आहे का, फार मस्त कविता आहे. चंद्रावर लहानपणी आपल्याला आपले आजोबा मामा आपल्या घरातली वडीलधारी माणसं चंद्र दाखवतात आणि दाखवतात की पहा तो चंद्रावर ससा आहे म्हणून, ससा आहे. तर एक आजोबा आपल्या नातवाला तो ससा दाखवतात की तो पहा चंद्रावर ससा आहे, ससा फार मित्र असतो, थोडा आवाज झाला तरी तो पळून जातो, असं ते आजोबा त्याला सांगतात. आणि दुसऱ्या दिवशी तो नातू पेपरमध्ये बातमी वाचतो की नील आर्मस्ट्रॉंग आणि युरी गागारिन यांनी चंद्रावर पाऊल ठेवलेलं आहे आणि भयंकर मोठं यान घेऊन ते चंद्रावर गेले, त्याचा प्रचंड आवाज होतो, अशी बातमी त्या नातवानं वाचली. आणि त्या दिवशी रात्री पुन्हा निघाला चंद्र. रात्री आजोबांनी सांगितलं होतं तो ससा आहे, तो घाबरतो. दुसऱ्या दिवशी चंद्र निघाला, त्याला पुन्हा ससा दिसला. त्यानं आजोबांना बोलवलं, म्हणाला आजोबा इकडे यावं. तर म्हणाले काय झालं, तुम्ही म्हणाले तो वर ससा आहे. म्हणाले हो. तुम्ही म्हणाले तो फार मित्र असतो, थोडा आवाज झाला की पळून जातो. ते म्हणाले हो. ते म्हणाले हो, काल एवढं मोठं यान गेलं, एवढा मोठा आवाज झाला, ते यान चंद्रावर उतरलं, तो ससा नाही घाबरून गेला, तो अजून तिथंच आहे. चंद्रावरला ससा गेला पळून नाही कसा, असं तो प्रश्न त्याला विचारतो. आणि त्याच्यावर ग्रह पाटलांनी मुलांसाठीची एक कविता लिहिलेली आहे. म्हणजे तसे कविता आणि विज्ञान हे एकमेकाचे जरी विरोधक असले ना तांत्रिकदृष्ट्या, तरी ते एकमेकाच्या सोबत सुद्धा चालू शकतात. त्याच्यामुळं विज्ञान आणि कविते हे काही एकमेकाचे शत्रू नाही, त्यांचे आधार परस्पर विरुद्ध आहेत, तरी ते एकमेकांच्या सोबत राहू शकतात.